आज आपण मकर संक्रांत स्पेशल खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसतात आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारे हे लाडू आहे। आतनं एकदम खुसखुशीत आहेत। हे बनवायची सोपी पद्धत मी सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे। इथे आपण अख्खी तीळ वापरतो आहे आणि त्याच्यासोबत गुळाचं किती प्रमाण घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण 200 ग्राम तीळ घेतलेले आहे। हे अनपॉलिश तीळ आहे, तुम्ही पॉलिश तिळाचाही वापर करू शकता। इथे गूळ घेतलेला आहे मी, हा चिक्कीचा गूळ 200 ग्राम घेतलेला आहे आणि 50 ग्राम आपण शेंगदाणे घेतलेले आहे। गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 50 ग्राम शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि त्याला आता व्यवस्थित शेंगदाण्यांना परतून घेतोय। आता आपले शेंगदाणे तडतडायला सुरुवात झालेली आहे, त्याचा रंग हळूहळू बदलायला सुरू झालेला आहे। सतत परतवत राहायचं आणि आता बघू शकता किती छान भाजल्या गेलेले। एवढं भाजायला मला 3 मिनिटं लागलेले आहे। बघू शकता किती छान तडतडलेले आहे आणि आता आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले, त्यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय। आता कढईमध्ये आपण 200 ग्राम तीळ टाकून घेतोय। हे 1 कप तीळ आहे आणि याला आता आपण व्यवस्थित परतवून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे। तीळ भाजताना फ्लेम लोच ठेवायची। मीडियम किंवा हाय फ्लेमवर जर तीळ भाजले तर त्याची टेस्ट बदलते, कडवट लागते, म्हणून गॅसची फ्लेम नेहमी भाजताना कमी ठेवायची। भाजताना सतत परतवत राहायचं, म्हणजे तीळ सगळ्या बाजूनी व्यवस्थित परतवल्या जाईल आणि छान भाजल्या जाईल ते। आता कमी गॅसवर आपण 5 ते 6 मिनिटं तीळ व्यवस्थित भाजून घेतोय। ती तडतडायला लागली म्हणजे तीळ व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे। आपल्याला खूप डार्क कलरवर नाही भाजायचं आहे, त्याला आपल्याला हलकासा टर्न झाला, कलर बदलला की आपलं भाजणं झालेलं आहे। आता बघू शकता मी 5 ते 6 मिनिटं तिळेला व्यवस्थित भाजून घेतले आहे। त्याचा कलर पण स्लाइटली बदललेला आहे, कसा दिसतोय ते बघू शकता तुम्ही, आणि एवढंच आपल्याला भाजायचं आहे। आता तिळीला एका प्लेटमध्ये आपण काढून घेतोय। गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तूप टाकून घेतो आहे आणि तूप आपलं आता विरघळायला लागलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 कप आपण चिक्कीचा गूळ टाकतोय। हा 200 ग्राम गूळ आहे, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करून घेतलेला आहे, म्हणजे तो लवकर विरघळेल। साध्या गुळाचाही तुम्ही इथे वापर करू शकता। गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चम्मच आपण पाणी टाकून घेतो आहे। एवढंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। आता आपण परतवून घेतो आहे आणि गूळ छान विरघळून घेतो आहे। आपल्याला सुरुवातीला गूळ विरघळेपर्यंत लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आणि एकदा गूळ विरघळला की आपण फ्लेम लो करून त्याला गुळाला पाकाला आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहे। आता आपला गूळ हळूहळू विरघळायला सुरुवात होते, सतत परतवत राहायचं आणि आपण आपला गूळ आता हळूहळू विरघळायला सुरुवात झालेली आहे। बघू शकता कसा दिसतोय आहे। आता आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। गॅसची फ्लेम आपण आता कमी करून घेतलेली आहे। गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। बघू शकता त्याचा रंग कसा दिसतोय, लाईट कलरचा रंग आहे आणि हळूहळू जसं शिजत जाईल तसा त्याचा रंग डार्क होत जाईल। महत्वाची टीप आहे की कमी गॅसवरच शिजवायचं। जर गॅसची फ्लेम जोरात केली तर पाक हा जास्त शिजला जातो आणि मग लाडू एकदम कडक होतात। तेव्हा कमी गॅसवर कंट्रोल आपण पाक शिजवत आहे आणि याच्याने पाक एकदम परफेक्ट शिजतो। आता बघू शकता त्याला फेस यायला लागलेला आहे पाकाला आणि हळूहळू त्याचा रंग पण बदलायला लागलेला आहे। आता डार्क कलर झालेला आहे। आता ह्याला आपण चेक करून बघतो आहे की आपला पाक शिजलेला आहे किंवा नाही ते। अजून आपल्या गुळाचा पाक पूर्णपणे झालेला नाही, तरी आपण चेक करून बघतोय। त्याच्यासाठी आपण एक प्लेटमध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकून बघतोय। 5-6 सेकंद जाऊ द्यायचे, थंड होऊ द्यायचं त्याला आणि मग चेक करायचा, नाहीतर आपल्याला करेक्ट किती शिजलेलं आहे ते करेक्ट कळणार नाही। आता बघू शकता सगळे तार निघतात आहे, म्हणजे अजूनही चिकट आहे तो। ह्या स्टेजवर जर आपण तीळ टाकली तर आपले लाडू वळल्या तर जातील, पण ते नंतर खाताना चिकट लागतील। त्यामुळे अजून आपल्याला पाक 1.5 ते 2 मिनिटं शिजवायची गरज आहे। आता आपण त्याला कमी गॅसवर शिजवून घेतोय।
आता पुन्हा 2 मिनिटं आपण शिजवून घेतलेलं आहे। आता चेक करतोय आपण। त्याच्यासाठी प्लेट घेतलेली आहे, त्याच्यात पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा पाक टाकून घेतलेला आहे। काही सेकंद आपण त्याला थंड होऊ देतोय आणि त्याच्यानंतर आपण ह्या पाकाला चेक करतोय आहे। टाकल्या जर चेक केलं आपण तर ते आपल्याला सॉफ्टच लागणार आहे, तारच निघणार आहे त्याचे। थोडं थंड झाल्यानंतरच त्याचा गोळा बनेल। आता बघू शकता आपण त्याचे गोळा बनवून घेतो आहे आणि छान गोळा झालेला आहे, एकदम छान गोळा झालेला आहे। बघू शकता कसा दिसतोय ते। आणि हा प्लेटमध्ये टाकला तर त्याचा आवाज येतो, म्हणजे आपला पाक परफेक्टली शिजलेला आहे। आता गॅसची फ्लेम आपण बंद करतो आहे। आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीळ टाकून घेतो आहे भाजलेले। आता आपण त्याच्यामध्ये दाण्याचा कूट केलेला आहे जाडसर, तो टाकून घेतो आहे आणि त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेतो आहे। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण जायफळ आणि वेलचीचं पावडर टाकून घेतलंय आणि खूप छान टेस्ट येते। आता सगळं आपण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेतो आहे आणि आता हे गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहे, त्याला थंड होऊ द्यायचे नाहीये। थंड झालं तर मग लाडू व्यवस्थित वळायला जाणार नाही। आता आपण कढईला गॅसवरनं खाली उतरवून घेतलेलं आहे, गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहे। आता आपण एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही तूप पण लावू शकता आणि त्या प्लेटमध्ये आपण याचे ज्या साईजचे लाडू करायचे आहेत तेवढा पोर्शन घेऊन सेपरेट त्या पोर्शन्सना वेगळं करून ठेवून देतोय आपल्याला। ज्या साईजचे लाडू हवे त्या साईजचाच पोर्शन घ्यायचा। अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला हाताला चटका बसत नाही। थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि मग ते पटापट वळल्या जातात। काही सेकंद थंड करायचं, जास्त थंड करायचं नाही, नाहीतर मग लाडू वळल्या जाणार नाही। आता यातला थोडासा पोर्शन आपण घेतो आहे आणि त्याला व्यवस्थित वळून घेतो आहे। आता बघू शकता किती छान आकार आलेला आहे, एकदम परफेक्टली झालेला आहे। आता अशा प्रकारे आपण दुसरा पोर्शन घेऊन तो पण वळून घेतो आहे आणि असेच सगळे लाडू वळून घेतोय आपण। आणि हे लाडू वळून झाले पोर्शन्स की पुन्हा दुसरा पोर्शन घ्यायचा, प्लेटमध्ये अजून पोर्शन्स घ्यायचे। असं करत आपण सगळे लाडू व्यवस्थित वळून घेतोय। बघू शकता किती छान वळल्या जातात आहे ते। आणि झाकण ठेवल्यामुळे काय होतं की आतलं जे तिळगुळ आहे तो पण कडक होत नाही, म्हणजे आणि तो पण सॉफ्ट राहतो, म्हणजे पटपट आपण एकटं माणूस सुद्धा हे सगळं व्यवस्थित वळून घेऊ शकतो। अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेतो आहे। आता आधी जे लाडू आपण वळून ठेवलेले आहे ते अजून सेट झालेले नाहीत, ते आता खालनं चपकल्यासारखे झालेले आहे। त्याला पुन्हा हातात घेऊन त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा, म्हणजे सेट व्हायच्या आधी जर आकार दिला तर ते परफेक्टली गोल सेट होतील आणि मग तो लाडू एकदम छान दिसेल। आता आपण झाकण बाजूला करायचं आणि पुन्हा त्याच्यामध्ये असे पोर्शन्स काढून घ्यायच्या। अशा प्रकारे जर वळलं तर चटका पण बसत नाही आणि एकदम छान वळल्या जातात लाडू। आणि अशाच प्रकारे आपण या सगळे लाडू वळून घेतो आहे। आपला तिळगुळ जर जास्त थंड झाला आणि लाडू वळायला जर कठीण जात असेल तर कढईला काही सेकंद गरम करून घ्यायचं, म्हणजे सॉफ्ट होतो आपला तिळगुळ आणि लाडू व्यवस्थित वळल्या जातात। आता आपण सगळे लाडू व्यवस्थित वळून घेतो आहे। आता शेवटल्या लाडवापर्यंत आपलं पीठ सॉफ्ट आहे, बघू शकता किती छान वळला गेलेलं आहे। आता जे आपण आधी वळून घेतलेले आहे ते खालून पहा कसे चपटे झालेले आहे। आता त्याला पुन्हा एकदा आपण सगळ्यांना शेप देऊन घेतो, त्यांना सेट व्हायच्या आधी आपण सगळ्या लाडवांना पुन्हा एकदा गोल शेप करून घेतो आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे करून घेतलेले आहे। एकदम टेस्टी आणि खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत। खुसखुशीत अशा तिळगुळाच्या लाडूचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकसारखे झालेले आहे लाडू। आणि एवढ्या साहित्यामध्ये माझे 34 लाडू झालेले आहे आणि हे लाडू तुम्ही या संक्रांतीला नक्की करून बघा। आतनं एकदम खुसखुशीत आहे, अजिबात कडक होत नाही हे लाडू। मी सांगितलेल्या टिप्सचा वापर केल्यास तुमचे पण लाडू असेच खुसखुशीत होतील। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।